हॅलो स्टुडंट, आज आपण स्टार्ट करणार आहोत अल्जेब्राचा चॅप्टर 1. कोणता? अल्जेब्राचा चॅप्टर 1 आज आपण काय करणार आहोत चालू करणार आहोत. जो आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा आपला फर्स्ट नंबरचा चॅप्टर आहे. त्यामधली आपली प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत आपण फर्स्ट नंबरची. ओके, आता जास्त वेळ न करता काय करणार आपण स्टार्ट करणार. प्रॅक्टिस सेट 1 आपल्याला दिली आहे आणि प्रॅक्टिस सेट 1 चॅप्टर 1 मधली प्रॅक्टिस सेट 1.3 दिली आहे. आणि काय दिलं, सर्वात पहिली जे आपल्याला प्रॅक्टिस सेट दिली आहे ती काय दिली आपल्याला ऍक्टिव्हिटीच्या बेसवरच दिलेली आहे. तर ऍक्टिव्हिटीच्या बेसवर दिली आहे, चेक करा काय म्हणते, फिल इन द ब्लँक विथ अ करेक्ट नंबर. ऍक्टिव्हिटीच्या बेसवर असल्या कारण जास्त आपल्याला कठीण जाणार नाही, लक्षात ठेवायचं. तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचं तुम्हाला काय 3 and 4 2 बाय नाही म्हणून आपण 2 आणि किती दिले आपल्याला 5. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं स्टुडंट, या ठिकाणी असे कधी तुम्हाला एक्झाम्पल जर आलेले नसेल डिटर्मिन करायला किंवा बाय क्रॅमर्स रूल, तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचं, सर्वात पहिला क्रॉस मल्टिप्लाय या दोघांमध्ये करायचं. म्हणजे स्क्वेअरमध्ये 3 into 5. ओके, त्यानंतर एक लक्षात ठेवायचं, इथं जे येते ते परमनंट आपल्याला मायनसचं साईन येते. लक्षात ठेवायचं कोणतं परमनंट, या ठिकाणी मायनस दिला आहे आणि मग मल्टिप्लाय करायचा या असा. तर म्हणजे किती तुमच्याकडे 2 into 4. ओके, आता चेक करू शकता. आता आपल्याला पहा इथं दोघांचा मल्टिप्लाय ऑलरेडी करून दिला आहे. 8 मायनसचं साईन सुद्धा आहे. त्यानंतर किती होईल इथं 15. ओके, तर 15 मधून 8 गेले तर आपला आन्सर किती आला 7. या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. ओके स्टुडंट, आता पहिली ऍक्टिव्हिटी सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवायचं कधी तुम्हाला अशा प्रकारच्या जर ऍक्टिव्हिटी असेल किंवा डिटर्मिनंट काढायला असेल क्रॅमर्स रूल, तर सर्वात पहिला तुमचा क्रॉस मल्टिप्लाय असा, मग परमनंट मायनसचं साईन आणि मग 2 नंबरचा तुमचा या पद्धतीनं काय असायला पाहिजे, क्रॉस मल्टिप्लाय असायला पाहिजे. ओके, आता इथं चेक करा, इथं काय दिला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. एकदम सिंपल वेन आपण या ठिकाणी काय करणार आहे, याचे आन्सर सॉल्व्ह करणार आहोत. तर सर्वात पहिले मी म्हटलं तुमचा याच पद्धतीनं तुमचा क्रॉस झाला पाहिजे. म्हणजेच काय घ्यायचं आपल्याला -1 into 4. लक्षात ठेवायचं जसे दोघांचं तुम्ही मल्टिप्लाय इथं दाखवला आपण लिहिलं तर इथं परमनंट मायनसचं साईन द्यायचं. त्यानंतर किती आहे 7 into 2. आपला येईल -4 -14. दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर किती भेटा -18. ओके, या ठिकाणी आपला फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट त्याचं पहिलं सुद्धा एक्झाम्पल दिलंय. तर सेकंड वाला पाहू. मी काय सांगितलं, पहिला क्रॉस मल्टिप्लाय असा, म्हणजेच आता सेकंड वाला आन्सर स्टार्ट झालाय. सेकंड मध्ये पाहू आपण. आता सर्वात पहिले कोणाचा मल्टिप्लाय 5 into 0. मग काय पाहिजे स्टुडंट, परमनंट मायनस. क्लिअर. त्यानंतर किती आहे 3 into, मग कशात साईन आहे -7. ओके, तर 5 into 0 0 होईल आपलं. ओके, नो प्रॉब्लेम. तर इथे लक्षात ठेवायचं इथं मायनस आणि हा मायनस इंटू मायनस काय झालं आपल्याजवळ +21. म्हणजेच आपला आन्सर किती आला इथं विद्यार्थी मित्रांनो 21. क्लिअर. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा किती आहे, या ठिकाणी आहे 7/3. किती आपल्याकडे 7/3. आपण आन्सर सॉल्व्ह करणार. पहा किती आहे 7/3 इंटू किती 1/2. मग त्यानंतर मी काय म्हटलं तुम्हाला परमनंट मायनस. ओके, नंतर किती आहे 5/3 इंटू किती राहिलं 3/2. या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तर 7 1 जा 7 आणि 3 2 जा 6. ओके, मायनसचं साईन आहे तर वरती येईल तुमच्याकडे 15 आणि खाली किती येईल तुमच्याकडे 6. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा डिनॉमिनेटर सेम आहे. तर डिनॉमिनेटर सेम आहे तर मी एक वेळा लिहून टाकतो. किती येईल तो 6 आणि चेक करा 15 मधून. आता पहा 7 - 15 तर आपल्याकडे किती येईल 8 येईल आणि आपण कशात साईन देऊ मायनसचा. तर आता याला जर आपण डिवाइड केलं तर आपला आन्सर येईल, याला 2 न डिवाइड होते तर 2 4 जा 2 3 जा आणि कशात साईन मायनसचं. म्हणजे आपला आन्सर आला आहे -4/3. या पद्धतीनं पहा आपला जो सेकंड क्वेश्चन आहे या ठिकाणी आपला कम्प्लीट झालेला आहे. एकदम इझी वे नाही, जास्त हार्ड हे एक्झरसाइज आहे नाही. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. पहा त्यानंतर पहा जो नेक्स्ट क्वेश्चन दिला आपला सेकंड नंबरचा, तर लक्षात ठेवा स्टुडंट तो कोणत्या बेसिसवर आहे, तो आहे तुमचा क्रॅमर्स रूलवर. ओके, इथं आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढाव्या लागणार आहे. तर सर्वात पहिलं पहा तर आपल्याला डी साठी काय केलं ते A1/A2 B1/B2. dx साठी
ए साठी काय A1/A2 B1/B2, dx साठी आहे C1/C2 B1/B2, त्यानंतर dy साठी काय A1/A2 C1/C2. या ठिकाणी तुम्हाला या तिघांचे जे फॉर्म्युला आहे हा माहित असणे आवश्यक आहे. हा जर फॉर्म्युला माहित नसेल तर क्रॅमर्स रूल बेसवर जे काही एक्झाम्पल येतील ते आपल्याला येणार नाही आणि जवळपास 3 मार्क्ससाठी तुम्हाला तो विचारला जाऊ शकतो. तर पहा पुन्हा एकदा फॉर्म्युला चेक करा. डी च्या व्हॅल्यूसाठी काय होतं फॉर्म्युला A1/A2 B1/B2, त्यानंतर dx C1 C2 B1 B2 आणि dy किती A1/A2 C1 C2. ओके, तर चेक करा. त्याच बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करत आहे ते सुद्धा एकदम इझी वे ना, काही लोड न घेता तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता. तर सर्वात पहिले काय करायचं आहे फर्स्ट स्टुडंट, सर्वात पहिले एक लक्षात ठेवा तुम्हाला x फर्स्ट टर्म सेकंड टर्म आणि जो थर्ड टर्म राहील तो तुम्हाला थर्ड टर्म इक्वल साईनच्या तिकडेच असायला पाहिजे, इक्वल साईनच्या राईट साईडलाच असायला पाहिजे. या पॅटर्न मध्ये असणं आवश्यक आहे. दोन्ही इक्वेशन जर पहा तर त्या पॅटर्न मध्ये दिलेले आहे. तर सर्वात पहिले काय करू आपण, सर्वात पहिले याच्या काय करून घेऊ आपण व्हॅल्यू लिहून घेऊ. पहिले काय करून घेऊ व्हॅल्यू. हे इक्वेशन आहे आपलं, आन्सर स्टार्ट करतो. सर्वात पहिले काय करतो A1. तर A1 म्हणजे किती बेटा 3. A1 झालं. त्यानंतर मी घेतो B1 किती येईल -4 आणि नंतर C1 ची व्हॅल्यू किती येईल या ठिकाणी 10. किती सॉरी C1 ची व्हॅल्यू या ठिकाणी किती येईल 10. C1 ची व्हॅल्यू किती आली 10. ओके, त्यानंतर पहा आता आपल्याला आता सेकंड इक्वेशन जर घेतलं तर मी काय घेतलं A1 सॉरी इथं घेतलं A2 इक्वल टू किती येईल आपल्याकडे 4. त्यानंतर B2 इक्वल टू आपल्याकडे किती येईल 3 आणि C2 आपल्याकडे किती येईल आपल्याकडे 5. ओके, या ठिकाणी आपण A1 काय B1 आणि C1 A2 B2 आणि C2 या ठिकाणी आपण व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. ओके, आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी dx सर्वात पहिले कशाची व्हॅल्यू काढायची आहे d ची. तर आपण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही d ची. तर फॉर्म्युला आपण पाहिला होता, आपण A1 A2 B1 B2 सॉल्व्ह करू. आता A1 आणि A1 A2 किती आपल्याकडे 3, A2 किती आपल्याकडे 4, B1 किती आपल्याकडे -4, त्यानंतर B2 किती आपल्याकडे 3. क्लिअर. त्यानंतर बघा स्टुडंट या ठिकाणी आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मी काय म्हटलं सर्वात पहिले आता एक स्टेप आपण वाढली तरी चालते पहिले स्टार्टिंगला. तर सर्वात पहिले स्टेप किती 3 × 3. क्लिअर. मग पाहिजे म्हटलं परमनंट मायनस, मग क्रॉस मध्ये मल्टिप्लाय म्हणजेच किती आता पहा -4 द्यायला ब्रॅकेट मध्ये -4 × 3. क्लिअर. आता याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. इथं 9 मायनस इंटू मायनस प्लस किती झालं 12 आणि इक्वल टू किती आपल्याकडे सॉरी 21. ओके, नाही एक मिनिट सॉरी स्टुडंट, या ठिकाणी आपल्याला चेक करा 4 × 4 आपल्याला इथं दिलेलं आहे, 3 नाही आहे. किती आहे 4 × 4. इथं लक्षात ठेवणे. जसं आता इथं 9 आहे तर आपल्याला या ठिकाणी मायनस इंटू मायनस प्लस, तर इथं किती आपल्याकडे 16 येईल आणि दोघांची ऍडिशन आपल्याकडे 25. क्लिअर. ओके, जसं आता डी चं झालं आता आपण काय घेऊ dx. फॉर्म्युला काय आपला C1 C2 B1 B2. क्लिअर. आता चेक करा C1 C2 ची आपण इथं व्हॅल्यू पुटअप करून टाकणार आहे. आता C1 चेक करा, C1 किती आपल्याकडे 10, C2 किती आपल्याकडे 5, त्यानंतर B1 किती आपल्याकडे B1 आपल्याकडे -4, त्यानंतर B2 किती आपल्याकडे 3. आता पहा या ठिकाणी आपण काय करणार आहोत 10 × 3 परमनंट मायनस, मग काय साइन -4 इंटू पुन्हा -4 इंटू किती 5. चेक करा किती होईल या ठिकाणी मल्टिप्लाय केला तर 30 मायनस इंटू मायनस प्लस किती 5 4 जा 20. या ठिकाणी तुम्ही सॉरी या ठिकाणी सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी अरे बाबा
सॉरी या ठिकाणी पण मिस्टेक झाली आहे माझी, इथं पाहिजे होतं 30 मायनस इंटू मायनस प्लस इथं 20, आपलं किती आलं या ठिकाणी 50. ओके, आता पहा या ठिकाणी आपलं dx सुद्धा झालेलं आहे. आता पहा पहिला फॉर्म्युला a1 a2 b1 b2 c1 c2 b1 b2. आता आपल्याला घ्यायचं आहे dy. आता कोणता घ्यायचा आपल्याला dy. तर dy साठी सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे पहा काय, a1 upon a2 c1 upon c2. a1 a2 c1 c2 c1 c2 क्लिअर. तर या ठिकाणी आपण पुन्हा सॉल्व्ह करणार पहा, पहिल्या a1 a2 b1 b2, त्यानंतर c1 c2 b1 b2 आणि पुन्हा a1 a2 c1 c2. आता या ठिकाणी a1 च्या व्हॅल्यू किती आपल्याकडे, a1 ची 3 आहे, a2 ची आपल्याकडे 4 आहे, c1 ची आपल्याकडे 10 आहे, तर c2 ची आपल्याकडे 5 आहे. ओके, तर आता या ठिकाणी आपण पाहणार एकदम सिंपल आहे. पुन्हा काय करायचं, मल्टिप्लाय करू आपण कोणाचा 5 इंटू 3 इंटू 5 परमनंट मायनस, त्यानंतर काय करू आपण 10 इंटू 4. क्लिअर. तर सर्वात पहिले किती झालं आपल्या इकडे 5 3 चा 15, त्यानंतर 10 4 चा किती झालं आपल्याकडे 40. ओके, तर पुन्हा एकदा व्हॅल्यू चेक करून घेऊ आपण a1 a2 3 4, त्यानंतर c1 c2 10 आणि 5, त्यानंतर 5 3 चा 15 मायनस 5 4 चा. तर या ठिकाणी आपलं आन्सर येईल, चेक करू शकता तुम्ही, इक्वल टू -25. किती आलं आपलं -25. चेक करू शकता या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाच्या व्हॅल्यू आलेल्या आहे. तर आता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे x आणि y च्या. कशाच्या व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, x आणि y. तर x आणि y ची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर पहा आता काय करायचं, आता एक x ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, कशाची व्हॅल्यू पाहिजे, एक x ची आणि एक पाहिजे y ची. तर x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर तुम्हाला घ्यावं लागेल dx अपॉन d. तर आता या ठिकाणी लिहायला आपल्याला बाय क्रॅमर्स रूल, या ठिकाणी काय लिहू शकतो, बाय क्रॅमर्स रूल. ओके, आता पहा x ची व्हॅल्यू नाही dx ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 50 अपॉन d ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 25 2 जा. ओके, तसंच कशाची व्हॅल्यू काढायची, y ची. तर काय dy अपॉन d. चेक करा, dy किती आपल्याकडे -25, d किती आहे 25 होऊन जा, पण मायनसचं साईन किती आलं आपल्याला, किती आलंय 2 and -1 आपलं सोल्युशन ऑफ द इक्वेशन. तर या ठिकाणी लिहू शकतो आपण 2 and -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशनचं काय केलं आपण, या ठिकाणी सोल्युशन केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन आपला संपलेला आहे. ओके, आता याच पद्धतीनं म्हणजे याच फॉर्म्युलानुसार कोणता a1 a2 b1 b2 c1 c2 b1 b2 a1 a2 c1 c2 च्या माध्यमातूनच आपल्याला काय करणार आहे, क्रमांक नुसार x y च्या काय काढायच्या आहे, व्हॅल्यू काढायच्या आहे. ओके, यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. स्टुडंट व्हिडिओ खूप मोठे होतात, त्या कारणाने आपण अर्धे व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवतो. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन मध्ये चेक करा 4x + 3y - 4 = 0. मी सर्वात पहिलं तुम्हाला एकच सांगितलं होतं की आपल्याला फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि जो थर्ड टर्म आहे, जो आपला फक्त नंबर आहे, तो राईट साईडला असणे आवश्यक आहे इक्वल साईनच्या. तर सर्वात पहिलं आपल्याला याला काय करू, करेक्शन करून घेऊ आपण. 4x + 3y = मायनसचं काय झाला प्लस, त्यानंतर हे सुद्धा 6x. आता चेक करा, हा -5 तुम्ही जर इकडे सॉरी -5y जर इकडे आणला तर काय झाला +5y आणि काय झाला 8. ओके, त्या ठिकाणी आपलं क्लिअर झालेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की सर्वात आधी a1 a2 b1 b2 च्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत. सर्वात पहिले a1 ची व्हॅल्यू किती झाली आपल्याकडे 4, त्यानंतर b1 ची व्हॅल्यू किती झाली 3, त्यानंतर c1 ची व्हॅल्यू किती झाली 4, त्यानंतर a2 घेऊ आपण. काय घेऊ a2 ची व्हॅल्यू किती झाली 6, नंतर b2 ची व्हॅल्यू किती झाली आपल्याकडे 5 आणि c2 ची व्हॅल्यू किती झाली आपल्याकडे 8. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, dx आणि dy च्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहे. तर सर्वात पहिली कशाची व्हॅल्यू काढू आपण, d ची. तर d ची व्हॅल्यू काढताना आपला फॉर्म्युला आपण जो यूज करतो तो काय a1 a2 b1 b2. थोडा
थोडं लहान होतं अक्षर, तुम्ही समजू शकता कारण की जागा खूप मोठी यायला पाहिजे. तर A1 किती आपल्याकडे, A1 आहे आपल्याकडे 4, तर A2 किती आपल्याकडे 6, B1 आपल्याकडे आहे 3, तर B2 किती आपल्याकडे 5. आता स्टुडंट या ठिकाणी जर तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट येत असेल तर तुम्ही काय करू शकता, शॉर्ट मध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे आपण पहिला मल्टिप्लाय असा करतो तर 5 चा किती होईल या ठिकाणी 20 मायनस 6 3 चा किती झालं 18, तर या ठिकाणी आपला आन्सर किती आलं 2. म्हणजे तुम्ही स्टेप सुद्धा रिमूव्ह करू शकता. ओके, त्यानंतर आता पाहिजे डी झाला, आता काय पाहिजे आपल्याला dx, तर काही C1 C2 B1 B2. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये A1 A2 B1 B2 C1 C2 B1 B2 हे परफेक्ट असणं आवश्यक आहे. याचा जर क्रम चेंज झाला तर तुमचं उत्तर 100% तिथं काय होऊन जाईल, चुकून जाईल. ओके, आता बघा, तर या ठिकाणी बघू शकतो आपण C1 C2, C1 किती आपल्याकडे 4, C2 किती आपल्याकडे 8, B1 किती आपल्याकडे 3 आणि B2 किती आपल्याकडे 4. ओके, डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय करू जा, 5 4 जा 20. ओके, मायनस परमनंट आता किती आहे तुमच्याकडे 24, तर या ठिकाणी चेक करा, सबट्रॅक्शन केलं -4 या ठिकाणी आपलं काय येईल आन्सर होईल. त्यानंतर आता आपला येईल dy काय आपला फॉर्म्युला A1 A2 C1 C2. या ठिकाणी काही डाऊट असेल तर आपण पाहू शकतो, A1 A2 C1 C2 क्लिअर. तर या ठिकाणी पुन्हा आपण व्हॅल्यू इथे पुटअप करून टाकू, चेक करू शकता. A1 किती आपल्याकडे 4, A2 किती आपल्याकडे 6, C1 किती आपल्याकडे 4, C2 किती आपल्याकडे 8, क्रॉस मल्टिप्लाय किती होईल तुमचा 24 झालं, सॉरी 24 32 मायनस तुमच्याकडे किती 24, सबट्रॅक्शन जर आपण केलं तर इकडले किती राहील तुमच्याजवळ 6 + 2, तुमच्याकडे शिल्लक किती राहिले 8. ओके, dx ची व्हॅल्यू किती, सॉरी dy ची व्हॅल्यू किती आली 8. ओके, तर आता बाय क्रॅमर्स रूल, आपल्याला कशाच्या व्हॅल्यू भेटणार, x अँड y च्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळून देईल. तर x काढायचा आहे आपला फॉर्म्युला काय dx अपॉन डी, y काढायचा आपला फॉर्म्युला काय dy अपॉन डी. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी dx किती आला आपल्याकडे -4, डी किती आला आपल्याकडे 2, 2 न डिवाइड केलं तर किती आलं -2. एक आपली व्हॅल्यू आली आपल्याला x ची, आता पाहिजे y ची. त्यानंतर dy ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 8/2 2 4. तर या ठिकाणी पहा x ची व्हॅल्यू आली 2, y ची व्हॅल्यू आहे तुमची 4. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो -2 and 4 is the solution of given equation. ओके, या ठिकाणी पहा स्टुडंट आपला सेकंड एक्झाम्पल सुद्धा आपण क्लिअर केलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ मोठे मोठे होतात त्या कारणाने आपण काय करत 2 पार्ट मध्ये आपण हा व्हिडिओ टाकत आहे. तर जसं आपला ऍक्टिव्हिटी झाली आहे त्याच्यानंतर डिटर्मिनंट सुद्धा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केला आहे, क्वेश्चन नंबर जो सेकंड होता त्यामधली सुद्धा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहे. आणि उर्वरित एक्झाम्पल जे आपल्या याच्यामधले 3 असेल किंवा 4 राहिलेले असेल तर ते आपण पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.